हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्लॅक करंट केक बनवत आहे। त्यासाठी 1 kg केकसाठी मी 8 इंचाचा टीन यूज करून हा केक बनवणार आहे। त्यासाठी मी आता फर्स्ट केक बेक करून घेणार आहे। 180 डिग्री सेल्सिअस वरती 35 मिनिट्ससाठी मी बेक करायला ठेवलेला आहे। त्यानंतर आपला असा स्पॉन्ज रेडी झालेला आहे। आता आपण त्याचे 3 समान लेयर कट करून घेऊ। समान 3 लेयर कट झाल्यानंतर एक लेयर टर्निंग टेबलवरती ठेवून आपण शुगर सिरप लावूया। त्यानंतर त्याच्यावरती थोडी क्रीम अप्लाय करूया। क्रीम अप्लाय करताना स्लो मध्ये करायची आहे, फास्ट गडबड वगैरे अजिबात करायची नाही बिगिनर्सने। स्लो मध्ये केल्यानंतर त्यामध्ये ब्लॅक करंट क्रश यूज करूया आपण। हा फ्लेवर रिच पण आहे आणि कॉस्ट पण ह्याची जास्त आहे। आता स्प्रेड करून घेतलेला आहे क्रश। सेम मेथडने मी दुसरा सुद्धा लेयर करून घेतलेला आहे। आता त्याच्यावरती थर्ड लेयर लावूया आपण। थर्ड लेयर लावल्यानंतर त्याला सुद्धा शुगर सिरप लावून क्रम कोट केलेला आहे आपण हा केक। त्यानंतर आपण काय करूया, हा केक बोर्डवरती ट्रान्सफर करून घेऊन फ्रीजमध्ये ठेवूया एक अर्धा तासासाठी, म्हणजे केक सेट होतोय। सेट झाल्यानंतर पुन्हा आपण आता फिनिशिंगसाठी घेतलेला आहे केक। व्हाईट क्रीममध्ये मी ऑरेंज कलरचे 2 ड्रॉप्स घालून हा कलर रेडी करून घेतलेला आहे। आता मी फिनिशिंग करत आहे। फिनिशिंग करताना सांभाळून शिस्तीत करायला पाहिजे। हलक्या हाताने आपण स्क्रॅपर फिरवूया। त्यानंतर एक्स्ट्रा आलेली क्रीम आपण काढून घेऊया। स्क्रॅपरने प्लेन झाल्यानंतर आपण कोम स्क्रॅपरने आपण साइडून डिझाइन करून घेऊया। वरून आलेली क्रीम पुन्हा एकदा आपण आत घेऊया। छान असं आपलं फिनिशिंग होत आहे। फिनिशिंगला थोडा वेळ लागतो पण फिनिशिंग महत्त्वाचे आहे। त्यानंतर आपण हे नोझल यूज करून छान असे फ्लावर्स काढणार आहे। पिंक कलर थोडासा यूज करून आपण ह्या क्रीम मध्ये हे फ्लावर्स काढत आहोत। छान असे फ्लावर्स काढल्यानंतर हीच क्रीम यूज करणार आहे आपण छोटे छोटे मोदक काढायला। आता आपण जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे छोटे छोटे मोदक काढून घेऊया। छान असे आपण मोदक काढून घेतलेले आहोत। मोदक काढल्यानंतर थोडे स्प्रिंकलर टाकत आहे मी व्हाईट कलरचे केक वरती। आता फ्लावर्स वरती मी सिल्वर बॉल्स घालत आहे। बघा किती इझी मेथडने आपला केक रेडी झालेला आहे। कशी शार्प अशी डिझाइन आलेली आहे बघा फ्लावर्सची। त्यासाठी क्रीम व्यवस्थित बीट असणं महत्त्वाचं आहे। आता आपण केक वरती नाव टाकून घेऊया, वरदा असं। किती छान असा केक रेडी झालेला आहे बघा। त्यावरती लास्ट मी देते वेळी थोडं 2 बटरफ्लाय लावणार आहे डेकोरेशनला। छान असा केक तयार झालेला आहे आपला। केक आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद फ्रेंड्स।